बाळाला टमी टाईम कसा द्यायचा याची एक टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे. जर बाळाला आपण असं पकडलं तर बाळाला थोडासा टमी टाईम मिळतो आणि त्याची मानेची स्ट्रेंथ वाढते, म्हणून बाळाला असं पकडणं सोयीस्कर असतं. त्या पोझिशनमध्ये बाळाच्या पोटातला गॅस पण निघतो आणि बाळाला कम्फर्टेबल पण फील होतं आणि ही टेक्निक मी शिकलो एका डॉक्टरांकडून इंस्टाग्रामवरती. तर तुम्हीही डोळे झाकून ही टेक्निक ट्राय नका करू. अगोदर स्वतः शिका आणि त्यानंतर कम्फर्टेबल वाटलं तरच ट्राय करा. आणि माझ्यासोबतच पायल आज नवीन टेक्निक शिकलेली आहे बाळाचा ढेकर कसा काढायचा. तर पायलची मम्मी बाळाला खांद्यावर घेऊन ढेकर काढते, पण पायल त्याला असं बसवते आणि पाठीवर थपथपवते आणि त्यामुळे त्याचा ढेकर निघतो. पायलला बाळाला खांद्यावर घेऊन ढेकर काढणं सोयीस्कर नाही वाटत, त्यामुळे ती त्याला असं बसवते आणि ढेकर काढते. थोड्याच वेळात कानाची आंघोळीची वेळ झाली होती आणि आंघोळ करताना कान्हा इतका रडतो हे बघून मला थोडं घाबरायलाच झालं होतं, पण पायल बोलते त्याचं तर हे नॉर्मल आहे. एकदा आपण आईवडील झालो की मोबाईलवरती फक्त बाळाचेच वॉलपेपर असतात आणि पायल इथं खात होती तिच्यासाठी बनवलेली ही स्पेशल पेज. ही रव्यापासून बनवलेली पेज पौष्टिक पण आहे आणि पायलला ती खूप जास्त आवडते. मीही तिच्यातली थोडीशी पेस्ट ट्राय केली, खरंच खूप टेस्टी झालेली होती. याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा, आम्ही शेअर करू. एका आईचे शेड्यूल बाळाभोवती फिरत असते. कान्हा झोपला की पायल पण झोपून घेते, कारण पायलची झोप ही कान्हाच्या झोपेवरती डिपेंड असते. तोपर्यंत मी कान्हाला सांभाळत होतो आणि आता माझी वेळ झालेली होती कान्हाला आणि पायलला बाय बाय बोलून घरी निघण्याची. तुम्हाला जर आमचे मोठे ब्लॉग्स बघायचे असतील तर पायल स्वप्नील जाधव ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा स्वप्नील जाधव ब्लॉग्स नावाने सर्च करा. बाय बाय.